चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांची शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती, जी माहिती तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्या सर्वांसाठी घेऊन आली आहे. अत्यंत महत्त्वाची वार्ता, जी वार्ता आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आज आपण देणार आहे या ठिकाणी अचूक उत्तर. या प्रश्नाच्या अनुसार आता 1 ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नाही त्या सर्वांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या घडीचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की 1 ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो कांद्याचा बाजारभाव. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दरपातळी दिसत आहे, जी दरपातळी सध्या आपल्याला 2300-2400च्या दरम्यान दिसायला लागली. कांद्याचा बाजारभाव जर बघितला तर मागच्या 15 दिवसांमध्ये थोडासा सुधारून पुन्हा घसरला होता आणि तिथून पुन्हा मागच्या 2 दिवसात कांद्याच्या बाजारभावामध्ये 100 ते 200ची या ठिकाणी सुधारणा झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय की 1 ऑगस्ट नंतर कांद्याचा बाजारभाव हा किती वाढू शकतो. तर बघा मित्रांनो, 1 ऑगस्ट नंतर कांद्याचा बाजारभाव हा किती वाढणार, यासाठी सध्याची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि 1 ऑगस्ट नंतर कांद्याची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी राहणार याबद्दल सर्वात प्रथम माहिती घ्यावी लागेल. जर आपण बघितलं तर सध्याच्या कंडिशनला मागच्या 4-5 दिवसामध्ये आवक ही वाढली, त्यामुळं कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला थोडासा या ठिकाणी घसरण्याची जी शक्यता होती ती असून सुद्धा या ठिकाणी भाव वाढला. म्हणजे एक गोष्ट खरी आहे की 1 ऑगस्ट नंतर कांद्याचा भाव हा वाढणार. तो किती वाढणार या ज्या प्रश्नाचं उत्तर आहे, तर बघा मित्रांनो, आवक वाढून सुद्धा कांद्याचा भाव हा वाढलाय. म्हणजे याचा अर्थ काय की आपल्याला आवक जेव्हा घटताना दिसेल तेव्हा कांद्याच्या बाजारभावात आणखी सुधारणा होईल. तर लक्षात घ्या मित्रांनो, 1 ऑगस्ट नंतर कांद्याची ही जी आवक सध्या वाढली ती 100% घटणार आहे. कारण तुम्हाला सांगतो सध्या काय झाले, 2-4 दिवसापासून थोडं पावसाळी वातावरण निर्माण झाले आणि त्याच्यामुळे थोडंसं काय झाले की कांद्याची क्वालिटीवरती या ठिकाणी इश्यू निर्माण झाले. थोडंसं ह्युमिडिटी लेवल वगैरे वाढली, त्यामुळे त्याला कोंब वगैरे फुटायला लागले. वरचे जे आपण टर्फल म्हणतो त्याच्यावर थोडी अडचणी निर्माण व्हायला लागली. आता या अनुषंगानं जो खराब कांदा आहे थोडासा जास्त मार्केटमध्ये येत आहे, पण A1 क्वालिटीच्या कांद्याला आजही चांगली डिमांड आहे. 1 ऑगस्ट नंतरचा विचार केला तर तुम्हाला सांगतो 1 ऑगस्ट नंतर कांद्याच्या बाजारभावात खूप मोठा फरक आपल्याला दिसेल असं नाहीये, पण एवढं मात्र खरं आहे की 200-300ची तेजी ही कमीत कमी अपेक्षित आहे आणि या तेजीमध्ये कांद्याचा बाजारभाव हा अलगदपणे 1 ऑगस्ट नंतर जर 2500 पार गेला तर आश्चर्य वाटायला नको. म्हणजे 1 ऑगस्ट नंतर कांद्याच्या बाजारभावामध्ये सुधारणा होऊन भाव 2500 पार जाण्याची दाट शक्यता आहे. आता विक्रीचं कसं करायचं बरं, तर लक्षात घ्या मित्रांनो, घाई गडबड अजिबात करायची नाही. सर्व कांदा एकदाच विकायचा नाही, सगळा कांदा आपल्याला साठवून सुद्धा ठेवायचा नाही. मग करायचं काय, तर तुम्हाला सांगतो 15 ऑगस्टच्या आसपास किंवा 15 ऑगस्ट नंतर लगेच कांद्याचा भाव 3000ला क्रॉस करणार आहे आणि त्याच्यामुळे कांद्याचा भाव 15 ऑगस्ट नंतर 3000ला क्रॉस करताना दिसला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्याने आपण कांदा विक्री करायची, ज्यामुळे आपल्याला या तेजीचा या ठिकाणी होऊन जाईल फायदा. आता भविष्यात मग आपण जर या पद्धतीने विक्री केली तर आपल्याला फायदा होईल, पण बाजारभाव भविष्यात कसे राहतील याच्याबद्दल लेटेस्ट माहिती व अपडेट जाणून घ्यायची असेल तर पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल या ठिकाणी शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी आता सतत. तर शेतकरी मित्रांनो, असेच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांची व कांदा उत्पादक कास्तकार बांधवांची आजच्या वेळेत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.